नमस्कार, सार्वमंथन न्यूज महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत. पाहुयात आजची सविस्तर बातमी. अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी येथील सुप्रसिद्ध शुभकीर्ती उद्योग समूहाचे उद्योगपती व माता वैष्णवी देवीचे निस्सीम भक्त सतेश काका तनपुरे यांनी पुन्हा एकदा भक्ती, सेवाभाव आणि जिद्दीचा अनोखा आदर्श निर्माण केला आहे. वैष्णव देवीच्या दर्शनासाठी त्यांनी यंदा थेट पायी प्रवास सुरू केला असून आज त्यांच्या या प्रवासाचा 38वा दिवस पूर्ण झाला. सध्या ते राजस्थानमधील बुंदी शहरात पोहोचले असून त्यांच्या पावलांमागे श्रद्धा आणि सेवाभावाची प्रेरणादायी कहाणी उभी राहत आहे. दररोज तब्बल 30 किलोमीटर अंतर पायी पार करत सतेश काका तनपुरे हे आपल्या सहकाऱ्यांसह पुढे सरकत आहेत. पदयात्रेत त्यांच्यासोबत बाळासाहेब कुरहाट, सुभाष चोपडे आणि गोरख कटारे यांचा समावेश आहे. एकूण 5 जणांचा या भक्तिमय प्रवास सुरू आहे. सुमारे 90 दिवसांच्या या यात्रेत ते जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात वैष्णोदेवी कटरा येथे पोहोचण्याचा संकल्प पूर्ण करणार आहेत. विशेष म्हणजे सतेश काका तनपुरे हे गेल्या 20 वर्षांपासून हजारो भाविकांना मोफत रेल्वेने वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी घेऊन जातात. त्यांच्या या सेवेमुळे आतापर्यंत तब्बल 60 ते 70 हजार भाविकांना दर्शनाचा लाभ मिळाला. या सेवाभावी कार्याच्या 21व्या वर्षानिमित्त त्यांनी स्वतः पायी वैष्णोदेवीला जाण्याचा निर्धार केला. त्यांची ही यात्रा सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे. या पदयात्रेदरम्यान सतेश काका आणि त्यांच्या सहकाऱ्यांना विविध धार्मिक स्थळांचंही दर्शन घडतं. नर्मदा नदी, उज्जैन येथील महाकालेश्वर मंदिर, भगवान परशुराम जन्मस्थान तसेच राजस्थानमधील अनेक देवस्थानं त्यांनी भावपूर्वक भेट दिली आहेत. प्रत्येक ठिकाणी भक्तीचा रंग अधिक गडद होत असून त्यांची यात्रा ही केवळ पायी चालण्याची नसून आध्यात्मिक साधनेचा प्रवास ठरते. राहुरीसह संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यात सतेश काका तनपुरे यांच्या या पदयात्रेचं कौतुक होतं. त्यांच्या जिद्दीला आणि सेवाभावाला सर्व स्तरातून सलाम होतं. श्रद्धा, सेवा आणि चिकाटी यांचा संगम असलेली ही यात्रा अनेकांसाठी प्रेरणादायी ठरते. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्र, राहुरी, अहिल्यानगर. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. माता वैष्णोदेवींच्या परमकृपेनं राहुरी येथील आपणा सर्वांचे स्नेही उद्योजक सन्मान्य सतीश काका तनपुरे साहेब, शुभकीर्ती परिवार हे आणि त्यांच्या समवेत त्यांचे स्नेहीजन माता वैष्णोदेवीच्या पायी यात्रेसाठी उद्या मंगळवार दिनांक 31 मार्च 2026 रोजी दुपारी 3 वाजता प्रस्थान करत आहेत. त्यांचा ही यात्रेचं प्रस्थान तनपुरे पाटील माळा, पिंपळाचा माळा, राहुरी या ठिकाणाहून उद्या दुपारी 3 वाजता होणार आहे. या कार्यक्रमासाठी सर्वांनी शुभेच्छा देण्यासाठी आवर्जून यावं, कारण सन्मान्य सतीश काका तनपुरे ही गेली 20 वर्ष माता वैष्णोदेवीची यात्रा अनेक भाविकांना सोबत घेऊन करतात. प्रतिवर्षी 1200 ते 1500 भाविक त्यांनी सोबत नेलेले आहेत आणि 20 वर्ष त्यांना दर्शन करून माता वैष्णोदेवीचे आशीर्वाद प्राप्त करून दिलेले आहेत. यावर्षी 21वे वर्ष त्यांच्या यात्रेचं होत असताना माता वैष्णोदेवीच्या कृपेनं त्यांचा पायी यात्रेचा संकल्प पूर्ण होतोय. सतीश काकांना गेली 20-21 वर्ष सातत्यानं वाटत होतं की कधीतरी पायी वैष्णोदेवी मातेची यात्रा आपल्याला घडावी आणि म्हणून यावर्षी भास्करप्पा शिरसाट, रमेशजी नालकर साहेब, बाळासाहेबजी कुरहाट, राजेशजी क्षत्रिय, गोरक्षनाथजी कटारे अशा स्नेही मंडळींना घेऊन ते जवळजवळ 2.5 महिन्याचा हा पायी प्रवास पूर्ण करणार आहे. देवी मातेच्या, पांडुरंगाच्या, साईनाथांच्या कृपेनं हा प्रवास अतिशय आनंददायी, सुखदायी त्यांचा व्हावा, त्यांचं आरोग्य चांगलं राहावं आणि त्यांच्यासह सर्वच परिवारांना माता वैष्णोदेवीचे आशीर्वाद प्राप्त व्हावेत हीच सदिच्छा या निमित्तानं त्यांच्या यात्रेला मी देतो. आणि आपणही उद्या त्यांना शुभेच्छा देण्यासाठी तनपुरे पाटील वस्ती, राहुरी या ठिकाणी आवर्जून यावं अशी आपणा सर्वांना विनंती. जय माता दी. जय माता दी. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.